सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, हे सामान्य घरातले होतील, मोठ्या घरातले होणार नाही. याच्या अगोदर का नाही झाली? तुम्हाला पूर्ण आपल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच उभे राहता. शिवशहर बँकेमध्ये सुद्धा तुम्ही स्वतः डायरेक्टर होते. मार्केट कमिटीला सुद्धा तुम्ही स्वतःच तिथं संचालक आहेत. पूर्णा कारखान्याला सुद्धा तुम्ही स्वतः संचालक आहेत. मग तिथं काही नव्हते का त्यावेळेस? गोरगरीब कुठं काही काशीला निघून गेले होते का हरिद्वारला गेलती तिथं? दांडेगावकर कालच्या सभेमध्ये म्हणाले की एकदा माणसाला तोंडाला रक्त लागलं की काहीतरी ते शाकाहारी जमत नाही, मांसाहारीच लागतं. आणि दुसरी गोष्ट की वसमत विधानसभेत ठिकठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन झाले. बांधकाम विभागात मंत्री, तहसीलला एक मंत्री असतो, पोलीस स्टेशनला एक मंत्री असतो. नेमकं कोणावर इशारा होता? नेमकं काय कसं बघतायचं? आता सगळं तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला विचारायचं. विधानसभेची राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाची उमेदवारी जवळपास जयंत पाटलांनी तुतारीला जाहीर केल्याचं स्पष्टच झालंय. तुतारीकडून जयप्रकाश दांडेगावकर हे उमेदवार भविष्यात असू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. पण महायुतीमध्ये मात्र अजून उमेदवारामध्ये रस्सीखेच चालू आहे. महायुतीमध्ये शिवसेनेकडून शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू चापके असतील किंवा विद्यमान आमदार राजू नवघरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून असतील. यांच्यापैकी तिकीट कोणाला मिळेल त्यामुळे एक शंका उपस्थित केली जाते. माझ्यासोबत स्वतः शिवसेनेचे राजू चापके. दादा, महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळते. विद्यमान आमदार म्हणतायत की चर्चा चालू आहे अशी की त्यांना तिकीट पाहिजे आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला मिळणार नाही. आमचा पक्ष वेगळा, त्यांचा पक्ष वेगळा आहे. ते राष्ट्रवादीचे आहेत, आम्ही शिवसेनेचं काम करतो. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे आणि निश्चित सर्वसामान्य शिवसैनिकासाठी आम्ही मागच्या 5-7 वर्षापासून इथं काम करतो, त्यांच्यासाठी संघर्ष करतो. सर्वसामान्य शेतकरी असेल, शेतमजूर असेल, तळागाळामध्ये ग्रामीण भागात रुजलेला जो आमचा शिवसैनिक असेल याच्यासाठी आम्ही काम करतो. आणि इथं 4 निवडणुका ह्या शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. पारंपरिक ही जागा शिवसेनेची आहे, त्यामुळं निश्चित या जागेवर आमचा हक्क अधिकार आहे. आणि ही निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, संतोषदादा बांगर असतील, हेमंतभाऊ पाटील असतील, आनंदरावजी जाधव साहेब असतील, हे निश्चित आमच्यासाठी ही जागा सोडून देतील आणि शिवसैनिकांना न्याय देतील. जयप्रकाश दांडेगावकर यांची आम्ही एक मागे मुलाखत घेतली होती. त्यामध्ये अशी चर्चा होती वसमत विधानसभेमध्ये की जयप्रकाश दांडेगावकर हे दुसऱ्यांना मोठे करणारे माणसं आहेत, त्यामुळे दुसऱ्या राजूला सुद्धा हे मोठे करतील. आम्ही असा त्यांना प्रश्न केला होता. त्यावेळेस ते म्हणाले होते की त्यांचा जर प्रवेश झाला तुतारीमध्ये तर आम्ही विचार करू, तो भाग वेगळा. म्हणजे एक ऑफर दिल्यासारखं ते बोलले होते. पण त्यानंतर अशी विरोधकांकडून चर्चा सुरू झाली की त्या ऑफरचं काय झालं, म्हणजे त्या ऑफर नंतर काही उत्तरच मिळालं नाही तुमचं. असं नाही, माझं त्यांचं असं माझं काही बोलणं झालं नव्हतं. मी माझ्या पक्षाच्या मार्फत इथं काम उभं केलेलं आहे. सर्व संघटना आमची इथं चांगल्या प्रकारे आहे. आदरणीय डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेब सुद्धा, त्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत राहतं. त्यामुळे इतर कोण्या पक्षात जाऊन त्या पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा विषयच येत नाही. वसमत विधानसभेसाठी गेल्या 5-6 वर्षापासून तुम्ही कामे करताय, सामाजिक कामं असतील शिवसेनेच्या माध्यमातून करताय. वसमत विधानसभेमध्ये तुमच्या माध्यमातून काय कामं झालेत आणि विद्यमान आमदारांनी काय कामं केलेत मागच्या 5 वर्षाच्या कामामध्ये? तुम्हाला काय वाटतं, कसं बघता याच्या? मी त्यांच्या कामाचं मला काही माहित नाही, परंतु आदरणीय माजी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण नदीवरील बॅरेजेस असतील, हळद संशोधन केंद्र, माननीय बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र, याच्यासारखं खूप मोठं काम इथं आदरणीय हेमंतभाऊ असतील, संतोषदादा बांगर असतील, या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून इथं उभं राहत आहे. हळद संशोधन केंद्रासाठी अगोदर 100 कोटी आणि नंतर 800 कोटीचा निधी याची तरतूद आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी इथं केलेली आहे. जवळपास 900 कोटी रुपयाचा निधी या हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून इथं येत आहे. केवळ निधीच नाही तर आपल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी, हळदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती इथं आपल्याला संशोधित करण्यासाठी हे हळद संशोधन केंद्र एक संजीवनी ठरणार आहे, शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. हिंगोली जिल्ह्यातीलच नाही तर संबंध हिंदुस्थानामध्ये हे हळद संशोधन केंद्र आपल्या वसमतमध्ये उभं राहत आहे. सर्व शेतकरी बांधव भगिनींना सुद्धा याचा आणि वसमत विधानसभेतील सर्व नागरिकांना याचा सार्थ अभिमान असायला हवा. तुमच्या शिवसेना पक्षाचे पक्ष निरीक्षक जे संजय भोर आहेत, त्यांची बैठक झाली होती मागे तुमच्या ठक्कर कॉम्प्लेक्सला. त्यामध्ये बोलताना तुम्ही असं म्हणाला होतात की विद्यमान आमदारांनी जे काही चष्मे वाटपाचं शिबिर घेतलं, जे काही मोतीबिंदूचे ऑपरेशन केले, हे सगळं मोफत होतं. आम्हाला कार्यकर्त्याचे फोन आले ते प्रकाशित केल्यामुळं की राजू चापकेंनी का केलं नाही, मग मोफत होतं तर? याही मागच्या काळात आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून विकासाची कामं केली. आमदार महोदयांनी त्यांना 5 वर्षापासून
या ग्रामीण भागातील या वसमत विधानसभेतील सर्वसामान्यांचा शेतकरी पुत्र म्हणून त्यांना निवडून दिलं होतं, मग त्यांनी जिल्हा परिषद शाळेचा विकास का केला नाही? जिल्हा परिषद माझ्यासारख्या एका सर्वसामान्य तालुका प्रमुख, माझ्यासारखे जवळपास सगळ्या पक्षाचे मिळून 20-22 तालुका प्रमुख या वसमत विधानसभा क्षेत्रात आहेत. मग माझ्यासारख्यावर का वेळ आली की मला शासन दरबारी जावं लागलं, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जावं लागलं, पालकमंत्र्याकडे जावं लागलं, खासदार हेमंतभाऊ पाटील होते, संतोषदादा बांगर होते, यांच्या मार्फत या वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये ही जी काही जिल्हा परिषदच्या शाळेची प्रचंड मोठी हानी झालेली होती. वर्गखोल्या गळत होत्या, विद्यार्थ्यांना बसायला वर्गखोल्या नव्हत्या. आडगाव रणजीबुवा सारखी शाळा आहे, मागच्या 15 वर्षापासून तिथं शाळेचं काम रखडलेलं होतं. तिथं जवळपास 10 ते 12 गावचे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. अतिशय दर्जेदार अशी शाळा आहे. यांच्या मार्फत का तिथं वर्गखोल्या देण्यात आल्या नाही? आम्हाला तिथं 8 वर्गखोल्या तिथं झगडून आम्हाला झोळी मागून त्या आम्ही या सर्व जे काही 140 वर्गखोल्या इथं या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये इथं आम्ही आणल्या. हे काम आमदारांचं असतं, हे काम एका लोकप्रतिनिधीचं असतं, ते काम आम्हाला करावं लागले. आणि हे कुठेतरी लायन्स क्लबकडे जाऊन तिथले फुकटचे चष्मे आणून ते फुकटच्या बसमध्ये तिथं नेऊन ते फुकटचे ऑपरेशन करण्याचं हे मी लोकांपुढं मांडलं, हे आम्ही लोकांपुढं मांडलं. कारण कसं त्यांनी जे केलं ते आम्ही करावंच असं काही नाही. ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं काय गरज आहे, जे काही आपले पोटतिडकीचे जे काही प्रश्न असतात, ज्याला आपण खऱ्या अर्थानं आपण एक ग्रामीण भागातला गाभा आहे, आपलं शिक्षण हे एक प्रामुख्यानं गोरगरीब जनतेची जी मुलं असतात ही कुठे शिकतात, तर ती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात. देशाचं भविष्य आहे आपल्या, कुठेतरी याच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते दिलं गेलं नाही. याचबरोबर ग्रामीण भागातली रस्ते असतील, या रस्त्यांची कामं असतील, गावातील काही छोटे मोठे अडचणीचे कामं असतील, सभागृहाचे कामं असतील. जसं आता इथं आडगाव रणजीबुवाला धनगर समाजाचं जे तिथं सभागृह पाहिजे होतं, मोठ्या संख्येने तिथं तो समाज आहे, त्या समाजाला कुठेतरी तिथं एक सभागृह पाहिजे होतं. छोटे मोठे कार्यक्रम असतात, गोरगरिबाची लग्न असतात, ते सुद्धा आम्ही बऱ्यापैकी आम्ही ही कामं आम्हाला जी जमतील ते आम्ही कामं जनतेची केलेली आहेत. त्याचबरोबर आमच्या सुद्धा इथं ॲम्ब्युलन्स आहेत, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे पेशंटचं काम सुद्धा आम्ही सुद्धा करतो. विनामूल्य ॲम्ब्युलन्स आम्ही इथं वसमत विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेसाठी इथं आम्ही ठेवलेले आहेत. त्याचबरोबर मागच्या काळात सुद्धा आम्ही आरोग्य शिबिर इथं लावले होते. त्याचं तुम्हाला लागलं तर पुरावा आम्ही देऊ, कुठे लावले होते काय लावले सगळं देऊन टाकू तुम्हाला. दुसरा विषय असा आहे की जयप्रकाश दांडेगावकरचे आहेत ते काही प्रचार सभेत बोलताना म्हणाले की 2 वेळेस मला राजू भेटला आणि काका तुम्ही उभं राहत असाल तर मी थांबतो. असं झालं, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली आता या स्टेटमेंट नंतर. तुम्हाला असं वाटत नाही का की वसमत विधानसभेची निवडणूक कुठेतरी धोक्यात आलेली? अगोदर मी सांगतो, तो राजू मी नाही, राजू विद्यमान आमदार राजू नवघरे. ते अगोदर क्लॅरिफिकेशन करा, कारण तुमच्या याच्यातून लोक पाहतात, हजारो लोक तुमच्या कॅमेऱ्यातून हजारो लोक हे पाहतात आणि त्यांना असं वाटू नये की तो राजू मी आहे, मी राजू नाही. आणि त्यांचं काय बोलणं झालं हे मला माहित नाही. त्यांना असं देखील म्हणाले ते विद्यमान आमदार राजू नवघरे जयप्रकाश दांडेगावकर की काका तुम्ही मला उडायला शिकवले, मी तुमच्यावर काही उडणार नाही. आता या बाबतीत मी काय सांगू शकतो? त्या बाबतीत मी काय सांगू शकतो? दुसरा विषय असा आहे की त्यांचंच एक स्टेटमेंट आहे की आता याच्या पुढे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, हे सामान्य घरातले होतील, मोठ्या घरातले होणार नाहीत. याच्या अगोदर का नाही झाले? तुम्हाला पूर्ण आपल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच उभे राहता. शिवशहर बँकेमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःच डायरेक्टर होते. मार्केट कमिटीला सुद्धा तुम्ही स्वतःच तिथं संचालक आहेत. पूर्णा कारखान्याला सुद्धा तुम्ही स्वतः संचालक आहेत. मग तिथं काही नव्हते का त्यावेळेस? गोरगरीब कुठं काही काशीला निघून गेले होते का हरिद्वारला गेलते? तिथं इथंच होते ना. मग त्यांना का संधी दिली नाही तुम्ही? त्यावेळेस तर सगळे पद तुम्हालाच पाहिजे होते. हे जो जनक्षोभ जो तुम्हाला दिसतोय आज, त्यांचे जे गुरु आहेत त्यांनी जी सभा घेतली याच्यामध्ये जो त्यांच्या विरोधात जे जनक्षोभ दिसतोय, जे काही लोक त्यांना एकत्रित येत आहेत ते कशामुळे येत आहेत? हे जे काही यांनी 5 वर्षामध्ये जे काही दुकानदारी मांडली होती याच्या विरोधात हे लोक, आणि ते त्यांचेच लोक आहेत. मी तुम्हाला इथं प्रकर्षानं तुमच्या समोर आणून देतो. आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टीमधले कोणतेही कार्यकर्ते त्यांच्या सभेला अथवा त्यांच्या कार्यक्रमाला कुठेही गेलेले नाहीत. आमचा मतदार आमचा जाग्यावर आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये वसमत विधानसभेची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा जो हिंदुत्वाचा आमचा मतदार आहे त्यांच्या जीवावर आम्ही ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रवादी सुद्धा तुमचा घटक पक्ष आहे? त्याच्याबद्दल मला माहित नाही. मी तुम्हाला सांगतो आमची नैसर्गिक युती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना. आम्ही सर्व नेते मंडळी या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे एकत्रित बसू
एकत्रित आम्ही निर्णय घेऊ, सर्वसमावेशक निर्णय घेऊ आणि तो सर्वांचा निर्णय घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ, हेच या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सर्वसामान्य वसमत विधानसभेतील जनतेला सांगू इच्छितो. दांडेगावकर कालच्या सभेमध्ये म्हणाले की एकदा माणसाला तोंडाला रक्त लागले की काहीतरी ते शाकाहारी जमत नाही, मांसाहारीच लागतं. आणि दुसरी गोष्ट की वसमत विधानसभेत ठिकठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन झाले, बांधकाम विभागात मंत्री, तहसीलला एक मंत्री असतो, पोलीस स्टेशनला एक मंत्री असतो. नेमकं कोणावर इशारा होता, नेमकं काय कसं बघता याच्या? आता सगळं तुम्हाला माहित आहे तरी तुम्हाला विचारायले कोणावर इशारा होता म्हणजे सगळ्या जनतेला माहितच आहे ना, त्यांच्या शिष्यावर त्यांचा इशारा होय, हे सगळं काही बोलणं होतं. आणि मला वाटतंय कुठेतरी आपण ते सुद्धा त्यांच्यासोबत 5 वर्ष मांडीला लावून बसले होते. 5 वर्षातच त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना ह्या गोष्टी करण्यापासून आवरायला पाहिजे होतं. आता शेवटच्या क्षणी ह्या जनतेसमोर गोष्टी मांडणं हे पचणाऱ्या नाहीत, जनतेला सुद्धा पचणाऱ्या नाहीत गोष्टी. बरं, तुम्ही दोघं पण महायुतीमध्ये आहात. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असतील किंवा तुम्ही शिवसेनेचे असतील, हे महायुतीचे अलायन्समध्ये घटक पक्षाचे तुम्ही नेते आहात. इतका विरोध का करता बरं एकूण? इतका विरोध आम्हाला काय, ते आमच्या घरातलं खरकट काय त्याच्या घरात कोणी टाकीत नाही, त्याच्या घरातलं खरकट आमचे तत्वाचे भांडणे आहेत, आमचे वैचारिक भांडणं आहेत. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्या मतदारसंघाची जेव्हा लोकप्रतिनिधी होता, तुम्ही आमदार होता, तेव्हा तुमचे 3 लाख मतदार हे तुमचे आहेत, की तुमच्या कोण्या त्या गावात मला मतदान पडलं नाही, तिथं लीड आलं नाही म्हणून त्याच्यावर अन्याय हे जमणार नाही. तुम्हाला न्याय द्यावा लागेल. तुम्हाला शासनानं 5 कोटी रुपये आमदार निधी दिलेला आहे, अनेक करोडो अब्जो रुपये तुम्ही निधी या मतदारसंघात आणायले, त्याचं कुठंतरी युटिलायझेशन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. कुठंतरी आता आपण महायुतीमध्ये असताना आपण 3 घटक पक्ष आहेत, या 3 घटक पक्षांच्या सर्व सहकार्यांना आपण समसमान न्याय दिला पाहिजे. आपण समसमान त्यांना याच्यामध्ये एक मान सन्मान दिला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आमची मांडणी आहेत. आणि राहिलं त्यांचेच गुरु, त्यांना आज काल परवाचे तुम्हीच आता मला सांगितलं की मंत्रिमंडळ स्थापन झाली, अमुक ठिकाणी 30,000ला खंबा विकायलाय, अमुक ठिकाणी DP 2.5 लाखाला विकायलाय. हे विकण्याचं काम कोण करायले हे काम? तुम्ही सांगा मला, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. तुम्ही आज जन्मासमध्ये फिरता, कोणाकडून हे काम व्हायलेत? हे कामं व्हायलेत म्हणून आमच्यासारखे लोक संघर्षामध्ये मैदानात उतरलेत आणि जनता त्यांच्या विरोधात आता संघर्षामध्ये त्या मैदानात उतरणार आहे. येणारी विधानसभेची निवडणूक ही आगामी या 2 महिन्यात लागणार आहे. ही जनता ही त्यांना नक्की उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला असं कळतंय की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शब्द दिलाय की वसमत विधानसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळणार. आणि त्या अनुषंगाने मागे पाहिलं आपण की पक्ष निरीक्षक देखील आले. 8 विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे पक्ष निरीक्षक जात आहेत, त्या ठिकाणी जागा सुटणार आहे शिवसेनेला. या अनुषंगानं जर जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध शिवसेनेकडून राजू चापके अशी लढत झाली तर तुम्ही पराभूत करू शकाल का दांडेगावकर साहेब? इथं मुद्दा कोणाला पराभूत करण्याचा नाही. इथं आपले विचार आणि आमचे सर्वसामान्य जो शिवसैनिक आहे, जो सर्वसामान्य तळागाळातला जो नागरिक आहे, त्याला न्याय मिळवून देण्याचा विषय आहे. आणि मुळातच शिवसेना ही प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचा लढा उभारणारी ही शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा धागा घेऊन आम्ही शिवसेनेचं काम करतो. निश्चित प्रस्थापितांच्या विरोधात शिवसेना होती, आहे आणि राहणार आहे, हेच या ठिकाणी सांगतो. अगदी शेवटचा प्रश्न, जर महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना जर तिकीट गेलं तुमचं, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहातच वसमत विधानसभेचे, हे कन्फर्म आहे का? हे सर्व शिवसैनिकांच्या बळावर आम्ही इथं काम करतो. आणि ह्या शिवसैनिकांची जर इच्छा असेल तर निश्चित शिवसैनिकांना न्याय मिळेल. कारण शिवसैनिक आता कोणी राष्ट्रवादीवाल्याची सतरंजा उचलण्यासाठी बिलकुल तयार नाही. खूप झालं आता, आम्ही 5 वर्षात खूप काही पाहून घेतलं, सगळ्यांच्या मॅनेजमेंट पाहून घेतल्या, सगळे कसे एकमेकासोबत गुलगुले खातात, रसगुल्ले खातात, हे सगळ्या शिवसैनिकांनी पाहिले. शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता यांना कंटाळून गेलेली आहे. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी आणि कुठंतरी शिवसैनिकाचं याच्यातून उच्चाटन करण्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांचं कुठंतरी भलं करण्यासाठी जर शिवसैनिकांनी मला आदेश दिला तर निश्चित येणारी विधानसभेची निवडणूक मी लढवणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो, हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि वसमत विधानसभेचे इच्छुक शिवसेनेचे उमेदवार राजू चापके. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष त्यांना उमेदवारी देऊन न्याय देईल अशी त्यांना अपेक्षा आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली.